नमस्कार सर्वांना। वार्षिक नियोजन पत्रक इयत्ता तिसरी 2026-27 नवीन अभ्यासक्रमानुसार मी या पद्धतीने केलेला आहे। तर हे आहेत महिने, जून ते एप्रिल पर्यंतचे महिने आहेत आणि इकडं भाषा पासून करू, शिकू, खेळू हे विषय आहेत। तर इयत्ता तिसरीला आपल्याकडे 5 विषय आहेत आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपण आकारिक चाचणी, सराव व उजळणी घेणार आहोत। ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण प्रथम सत्र परीक्षा, सराव व उपचारात्मक अध्यापन घेणार आहोत आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 15 दिवस, सुरुवातीचे 15 दिवस दिवाळी आहे आणि त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये आकारिक चाचणी 2, सराव आणि उजळणी घेणार आहोत आणि एप्रिल महिन्यामध्ये शेवटची द्वितीय सत्र परीक्षा, सराव, उजळणी, उपचारात्मक अध्यापन आणि त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागणार आहे। भाषा विषयामध्ये जवळजवळ 22 धडे आहेत आणि त्यापैकी आपल्याला 11 धडे प्रथम सत्रामध्ये घ्यायचे आहेत आणि 11 धडे हे द्वितीय सत्रामध्ये घ्यायचे आहेत। त्याप्रमाणे जूनमध्ये वर्गपूर्व तयारी 1 तेवढा शोधिसी मानवा कविता घेतलेली आहे मी। त्यानंतर 2 ते 4 जुलै महिन्यामध्ये धडे, 5 ते 7 ऑगस्ट, 8 ते 10 सप्टेंबर आणि 11वा धडा इथं घेतलेला आहे ऑक्टोबरमध्ये आणि अतिरिक्त पूरक मार्गदर्शन, त्याचप्रमाणे तिथे व्याकरणाचे भाग सुद्धा मी यामध्ये घेतलेले आहेत। भाषिक विकास नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवात दिवाळीमध्ये असल्यामुळं फक्त 12वा फुलपाखरू आली कविता आपण घेतलेली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये 2 धडे विरामचिन्ह पण घेतलेले आहेत। जानेवारी महिन्यामध्ये 3 धडे, फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 धडे आणि मार्च महिन्यामध्ये 2 आणि एप्रिलमध्ये शेवटची फक्त 22वी संतवाणी आणि आपल्याला उपचारात्मक अध्यापन घ्यायचं आहे। त्यानंतर गणित विषयाचं वर्गपूर्व तयारी आणि उजळणी आणि 1 धडा घेतलेला आहे, सभोवताली शोधू आकार। त्यानंतर जुलै महिन्यामध्ये 3 धडे, ऑगस्ट महिन्यामध्ये 1 धडा, सप्टेंबर महिन्यामध्ये 2 घटक घेतलेले आहेत, ऑक्टोबर महिन्यामध्ये 2 घटक घेतलेले आहेत, नोव्हेंबर महिन्यामध्ये 1च घटक घेतलेला आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये 1, जानेवारी महिन्यामध्ये उजळणी घेतलेली आहे, म्हणजे भागाकाराचीच उजळणी। भागाकार, गुणाकार खूप मोठा हा पोर्शन आहे विद्यार्थ्यांसाठी। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 आणि मार्च महिन्यामध्ये 2 आणि एप्रिल महिन्यामध्ये 1 आकृतिबंध शेवटचं घेतलेलं आहे। तर गणित विषयासाठी 14 घटक आहेत। त्यापैकी आपण बघितले की 7 घटक सुरुवातीला म्हणजे प्रथम सत्रात आणि 7 घटक नंतर घेतलेले आहेत। इंग्रजी विषयासाठी 4 युनिट दिलेले आहेत आणि या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता। पॉज घेऊन तुम्ही हे झूम करून सुद्धा पाहू शकता आणि तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून सुद्धा हे तुम्ही करू शकता। या पद्धतीनं युनिट 1 आणि युनिट 2 प्रथम सत्रात आणि युनिट 3 आणि युनिट 4 अशा पद्धतीनं द्वितीय सत्रामध्ये घेतलेलं आहे। पुन्हा एकदा दाखवते। तर इंग्लिश विषयाचं अशा पद्धतीने वार्षिक नियोजन तयार केलेलं आहे। तर परिसर अभ्यासासाठी 12 धडे आहेत आणि परिसर अभ्यास 1ला आणि परिसर अभ्यास 2ला 13 धडे आहेत। त्याप्रमाणे 6 धडे प्रथम सत्रात, द्वितीय सत्रामध्ये 6। पहा, एक फक्त जूनमध्ये सुरुवात 1 धड्याची आणि परत त्याच्यात थोडा भाग हा जुलै महिन्यात घेतलेला आहे आणि परत जुलै महिन्यामध्ये 2रा धडा घेतलेला आहे आणि ऑगस्टमध्ये 3रा धडा, सप्टेंबरमध्ये 2 आणि ऑक्टोबरमध्ये 1 धडा, ते 1 जो सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये 8वा धडा घेतलेला आहे तोच थोडासा भाग, त्याचा उरलेला भाग हा डिसेंबरमध्ये घेतलेला आहे। जानेवारीमध्ये 1, फेब्रुवारीमध्ये 1 आणि मार्चमध्ये 1 आणि एप्रिलमध्ये 1 अशा तऱ्हेने 12 धड्यांचं डिवायडेशन केलेलं आहे। तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा यामध्ये अभ्यासक्रम करू शकता। कारण यामध्ये आपल्याला तिसरीला
स्कॉलरशिपची पूर्वतयारी सुद्धा घ्यायची आहे. त्यानंतर ATS वगैरे अशा स्थानिक स्पर्धा सुद्धा असतात. त्यामुळं परिसर अभ्यास 2 मध्ये बघा, पहिलं आपले कुटुंब आणि त्याचीच रिव्हिजन मी जुलैमध्ये घेतलेली आहे. जास्त सुरुवात फक्त जूनमध्ये केलेली आहे थोडीशी. त्यानंतर दुसरा धडा हा जुलैमध्ये, 3 व 4 ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये 2, ऑक्टोबरमध्ये 1, नोव्हेंबरमध्ये 1 आणि त्याचीच उजळणी. नोव्हेंबर 15 दिवस आपले जाणार आहेत, त्यामुळे डिसेंबरमध्ये त्याचीच उजळणी 8व्या धड्याची. 8 आणि 9वा धडा डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये 1 धडा 10वा धडा, फेब्रुवारीमध्ये 11वा, मार्चमध्ये 2 धडे घेतलेले आहेत. आणि या पद्धतीनं आपला पोर्शन हा परिसर अभ्यास 2 इथे संपणार आहे. त्यानंतर करू शिकू खेळू यामध्ये या पद्धतीनं डिव्हायडेशन केलेलं आहे. त्यालाच आपण कला कार्यशास्त्री असं सुद्धा म्हणता येईल. तर या पद्धतीनं मी त्याच्यामध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. पॉज घेऊन तुम्ही हे थांबून लिहू सुद्धा शकता. तर या पद्धतीनं यामध्ये तुम्हाला अजून ऐच्छिक कोणते विषय वाटत असतील ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता तुमच्या स्थानिक स्पर्धेनुसार. आमच्या सोलापूरमध्ये टॅलेंट हंट स्पर्धा असते, ती डिसेंबरमध्ये असते. मग या कलामध्ये मी नृत्य, नाटक किंवा कथाकथन वगैरे सुद्धा आपण याची सुद्धा तयारी या करू शिकू खेळू मध्ये घेऊ शकतो. तसेच स्पर्धा सुद्धा असतात, क्रीडा स्पर्धा. तुमच्या नियोजनाप्रमाणे तुम्ही हे करू शकता. आणि या पद्धतीने मी 3रीचं नवीन अभ्यासक्रमानुसार वार्षिक नियोजन पत्रक केलेलं आहे. आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच त्याचा वापर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.